सोनवडी गावातील कथित भ्रष्टाचार आणि महाई सेवा केंद्रातील गैरप्रकारांविरोधात सचिन काकडे यांनी 13 ऑगस्टपासून दौंड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी गट विकास अधिकारी अरुण मरभळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते सचिन काकडे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यानंतर काकडे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांच्या हस्ते ज्यूस पाजून सचिन काकडे यांच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. मागण्यांबाबत प्रशासनानं आश्वासन दिल्यानं आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांनी अखेर सत्याचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी दौंड प्रतिनिधी मयूर साळवे, संघराज गायकवाड यांचा रिपोर्ट. सचिन सर, काय सांगाल? व्हिडिओ सरांनी त्यांनी आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात काही लेखी आश्वासन दिलेलं आहे. आपण त्यांचे काय त्या आश्वासनासंदर्भात काय आपण सहमत आहात का? काय सांगाल? आता त्यांनी मला जे लेखी स्वरूपात आश्वासन दिले ते तर मी आता मान्य केलेलं आहे. पण जर 15 दिवस समाधानी आहात का? सध्या तरी समाधानी तर नाही म्हणता येणार, पण आता नाही इलाज असतो मला पण उपोषण सोडावं लागेल. जी अपेक्षा होती 2 दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, तुमची चर्चा चालू होती व्हिडिओ सरांसोबत आणि तुमची जी काही मागणी होती त्या प्रकारचं लिहून आलं पाहिजे, तर त्यांनी त्या संदर्भात मान्य केलेलं आहे असं तर दिसून येतंय. तर तुम्ही काय सांगाल? आता सध्या तरी आहे ना, तुम्ही जे मान्य केलं होतं की मला तेवढं जो भाग आहे जो काही कॉलम आहे तो भरून पाहिजे, तो लिहून पाहिजे, तर त्यांनी दिलाय ना लिहून? तो त्यांनी दिलेला आहे आता, पण जर 15 दिवसामध्ये जर काही कारवाई नाही झाली तर मी पंचायत समिती पुढे आमरण उपोषणला बसन आणि तिथं मी कुणाचंच ऐकू शकत नाही. सध्या तर तुमचं आंदोलन पुढे चालू राहते का थांबतंय? मी आंदोलन फक्त थांबवले, स्थगिती दिली, मी आंदोलनाला माघार घेतलेली नाहीये. जर व्हिडिओ सरांनी जर तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे लिहून दिलं, लेखी दिलं, त्या प्रकारची कारवाई नाही केली तर तुमचं आंदोलन पुन्हा चालू राहणार आहे? मी आता तहसील कचेरी समोर बसलो होतो, मी पंचायत समिती समोर दरवाजातच बसणार आंदोलनाला आणि मी कुठली परवानगी न घेता बसणार पुढच्या आंदोलनाला. सर, 3 दिवसापासून सचिन काकडे उपोषण करत होते आणि त्यांनी सर्व पाणी देखील त्याग केला होता आणि आज मात्र तुमच्या तुम्ही जे काही पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आपण काही नमूद केले का त्या ग्रामसेवकाविषयी काय कारवाई करणार? त्याचबरोबर जे काही मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात आपण काय पत्र दिलेलं आहे, तर आपण ते थोडंफार वाचून दाखवाल आणि कशा प्रकारची आपण कारवाई करणार आहात, काय सांगाल सर? मागील 13 तारखेपासून जे तहसील कचेरी समोर जे सोनवडी गावचे सचिन मधुकर काकडे यांचं जे उपोषण सुरू होतं त्या अनुषंगाने आम्ही 3 दिवस सतत संपर्कात आहे. पहिल्या दिवशी आमचे सहाय्यक गट विकास अधिकारी भालेराव साहेब आणि आमचे विस्तार अधिकारी यांनी सचिन काकडे यांच्याबरोबर आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्याप्रमाणे काही डेव्हलपमेंट होत गेला. त्याच्यानंतर पुन्हा 14 तारखेला मी स्वतः उपोषणकर्त्यांची 2 वेळा भेट घेतली. माझे त्याच्याबरोबर सहकारी सुद्धा होते. आजचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी फायनली डेप्युटी शिओ यांनी एक मला पत्र दिलेलं आहे जिल्हा परिषदेमधून आणि मलाच ते उपोषणच्या संदर्भात जी चौकशी आहे ती 15 दिवसात करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे मी सचिन काकडे यांना लेखी दिलेला आहे. 15 दिवसात मी स्वतः चौकशी करून तो अहवाल सादर करेल आणि दरम्यानच्या काळामध्ये जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांचा पदभार सोनवडी गावचा काढून घेईल अशा पद्धतीने पत्र दिलेलं आहे. अशी कारवाई करतो. त्याच्यावर सचिननी काही लिहून दिले तुम्हाला ते वाटतं? त्याच्यामध्ये पोच मध्ये असं म्हणलेलं आहे, माझ्या विनंतीस मान देऊन हे उपोषण सोडलेलं आहे. आजचे आंदोलन 15 दिवसाच्या आतमध्ये ग्रामसेवक कारवाई करून अहवाल सादर करावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल याच्या शासकीय अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचे. CSCIDच्या संदर्भात देखील आपण सर्व कारवाई करणार आहात? जो 4ही विषय आहेत जे अर्ज आलेले आहेत आणि ज्याचा पंचायत समितीच्या निगडीत जो विषय आहे तो सर्व विषय कव्हर करणार आहे चौकशी.